आत्ता आपण फक्त 1 मिनिटाचा व्यायाम करणार आहे. आम्ही दोघं पण करतोय, पण मी जरा मध्ये मध्ये माहिती सांगतो, कारण माहिती सांगणं खूप गरजेचं आहे. नाहीतर काही तर अतिशहाणे मध्येच येणार आहेत, काय म्हणणार ते सांगतो करत करत. 1 मिनिटात टायमिंग लावतोय, स्टार्ट करा. हां, ओके. आता मी बोलतो. हे असं कोणतरी करताना कोणतरी म्हणल घरातल्या बायकांना कामं लावा, ताक हलवायला लावा. दादा रोज ताक हलवून असं एवढं दूध आहे का आपल्या घरात? ह्या पहिल्या जे मध्येच कोणतरी येतं ते त्यांच्या नादाला लागत बसू नका. व्यायाम करा. हाताचा स्नायूंचा व्यायाम होतोय, कमरेचा स्नायूंचा व्यायाम होतोय, पाय ताट ठेवल्यामुळं इथला व्यायाम होतोय. जेवढं जाईल तेवढं पुढं. हां, त्यामुळं काय होतंय, कमेंट करणार लय भारी तिथे. बायकांना घरातली कामं लावा. आणि तुम्ही काय करा, आपल्याला पण बाहेरची कामं करायचंच नाही. सगळ्यात महत्त्वाचं काय, कामं रोज अशी ताक हलवाय असतं तर रोज असं ताक असं हलवलं जातं, असं हलवलं जातं. एवढ्या मुवमेंट होत नसतात. व्यायाम करा. व्यायाम वेगळा आहे, काम वेगळं आहे. आता आमचे हात बघा, मागं पुढं कसे आहेत, पाय ताट ठेवलेत. त्यामुळं म्हणजे कुणाला माप काढत नाही. ट्रोल करणाऱ्यांनी ट्रोल करू नये त्यांच्यासाठी सांगितलं नाही. पुन्हा अतिशयाने लगेच येतात. फक्त 1 मिनिटात टायमर लावले. कमरेचा पण व्यायाम होतोय, हाताचा व्यायाम होतोय, अप्परचा व्यायाम होतोय. आणि 1 मिनिट आपलं झालेलं आहे. तुला काय वाटलं, ताक हलवलंच काय? ताक वेगळं आहे. म्हणजे जुन्या लोकांना जी हालचाली होती ते रोजच्या रोज वेगळ्या वेगळ्या असायच्या. आत्ताचा काळ बदललाय, त्यामुळे उगाच येऊन घरातल्या बायकांना कामाला लावा. प्रत्येकाच्या घरात महिला आहेत, त्यांचा आदर करा, त्यांना हालचाली करू देत. उगाच नाही ते कमेंट करून काय करत बसू नका. घरच्या घरी तुम्ही सुद्धा असा व्यायाम करा. तुमच्यासाठी पण आहे, फक्त महिलांसाठी नाही. म्हणून दोघांनी केला, सगळ्यांनीच करायला पाहिजे. अशा बाईसाठी फॉलो करा. आभार आहे.